नमस्कार मंडळी, आज आपण मटणाचा रस्सा चुलीवरचा कसा बनवायचा तो बघणार आहोत। त्यासाठी आपण मटण शिजवून घेऊयात। मटण शिजवण्यासाठी मी तेलामध्ये थोडासा कांदा, आलं लसूण आणि मटण घालून घेतलेला आहे। त्यामध्ये नंतर हळद टाकली आणि मीठ टाकलं आहे। आता मसाले बघूयात आपण। आपली भाजी शिजून झाली आहे। आता मसाले आपण काय लागतात ते पाहूयात। मी येसूर घेतला आहे। 2 प्रकारचे काळे मसाले होते माझ्याकडे, माझा व आईचा, ते मी घेतला आहे। धने घेतलेले आहेत, फूल, त्यासोबत 2-4 मिरे आणि लवंग घेतलेले आहेत। कांदे भाजून घेतले आहेत चुलीमध्ये, खसखस आणि तेजपत्र आणि तमालपत्र, आलं लसूण घेतलेले आहे आणि कोथिंबीर पहा मस्त आहे गावाकडची हिरवीगार। आता आपण हे मसाले भाजून घेऊ। खोबरं भाजून घेऊयात सर्वप्रथम, छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ आणि काढून घेऊ। आता धने, सर्व मसाले एक एक करून परतून छानसे भाजून घेऊया। फूल पण भाजून घेतलेलं आहे मी। आता मी खसखस, दालचिनी, लवंगा, मिरे घेतले होते ना, ते खडे मसाले ते भाजून घेऊ। तमालपत्र, आता हे कांदे मी जे चुलीमध्ये भाजले होते ना, ते थोडेसे परतून घेऊ। असे वाटले तरी पण चालतात। आपण हे सर्व वाटण पाट्यावरती वाटून घेणार आहोत, त्यामुळे मस्त असं एकजीव होऊन तरीदार झणझणीत मटणाचा रस्सा तयार होतो। चला तर आपण हे पाट्यावरती आता वाटून घेऊयात। सर्वप्रथम मी आलं लसूण वाटून घेते। आपण शिजताना अगदी थोडंसं आलं लसूण घातलं होतं, म्हणून जास्त प्रमाणात भाजी करायची आहे, म्हणून मी एवढं आलं लसूण घेते। आणि नॉनव्हेजच्या भाजीला तुम्हाला तर माहिती आहे, थोडंसं जास्त टाकावं लागतं, टेस्ट पण छान येते। आता लसूण झालेलं आहे, आलं लसूण वाटून आता मी धने, फूल आणि जे खडे मसाले आहेत ना, ते वाटून घेते। पाट्यावरती असं छान कलर येतो वाटलं की। हे पहा किती छान कलर आला आहे। मिक्सरमध्ये असा आला असता का, म्हणून गावाकडे गेले ना मी पाट्यावरती वाटून अशी भाजी बनवते। मी आता सध्या गावाकडे गेलेली आहे। मी शहरात जरी राहत असली तरी मला गावाकडच्या पद्धतीने जेवण बनवणं आणि खाणं खूप आवडतं। तुम्हालाही आवडत असेलच गावाकडच्या पद्धतीचं जेवण, नक्की सांगा मला, कमेंट करायला विसरू नका। आता आपण कांदा जो भाजून घेतला आहे ना, तो वाटून घेऊ। त्यासोबत कोथिंबीर वाटून घेऊयात, ह्याने छान टेस्ट येते कोथिंबीर वाटून टाकल्याने। हे पहा, आपला कांदा आणि कोथिंबीर वाटून झालेली आहे। आपण हे आता काढून घेऊ। आता आपण हे काढून घेतलं। आता आपण जो येसूर घेतला आहे ना मी, तो वाटून घेऊयात। तो थोडंसं जाडसर असतो ना, मिक्सरमध्ये काढलेला होता मी, म्हणून मी हे वाटून घेते। वाटून घेतल्यानं की छान थिकनेस येतो भाजीला। आपण सर्वच मसाले वाटत आहेत, म्हणून आपण येसूर पण वाटून घेऊयात। अदरवाईज आपण असा वापरला तरी चालतो भाजीला। दुसरी भाजी कोणती करायची असेल ना झटपट, तुम्ही हे करू शकता। व्हेज भाज्या पण छान होतात येसूर टाकल्याने। सोयाबीनची भाजी पण छान बनवता येते। अशी सेम करायची प्रोसेस, फक्त झटपट करायची। आता आपण जो मसाला घेतला आहे ना, तो वाटून घेऊ, काळा मसाला, त्याने छान कलर येतो। आपण हे बारीक करून घेऊ आणि काढून घेऊया। आणि झटपट भाजी करायची असेल ना, तर आपण असाच मसाला तेलामध्ये टाकतो, येसूर तेलामध्ये टाकतो आणि भाजी बनवतो, आलं लसूण टाकून। मसाला वाटून झालेला आहे। आता आपले सगळे मसाले वाटून झालेले आहेत। आता हे मटण पण आपण शिजून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूयात। हे आपले वाटलेले मसाले, चला आपण आता चुलीवरती पातेलं ठेवू, त्यामध्ये तेल घालून घेऊ। आपण त्यामध्ये तेल घातलं आहे। आता आपण आलं लसूण त्यामध्ये पेस्ट टाकून घेऊयात। छान लाल सर रंग येईपर्यंत आपण त्याला तळून घेऊ। हे पाहता आपला लसूण छान झालेला आहे। थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी अजून त्यामध्ये घालून घेतलं आहे।
कारण नॉनव्हेज बनवायचं म्हटल्यावर थोडंसं तेल जास्त तर टाकावं लागतंच आणि क्वांटिटी पण जास्त करायची असते. आता आपण जो मसाला आहे ना, कांदा आणि कोथिंबीर वाटलेला, तो त्यामध्ये घालून घेऊ. ह्याला मस्तपैकी फ्राय होऊन देऊ, म्हणजे छान कलर होतो. त्यानंतर आपण जो खडा मसाला आणि धनेफूल वाटून घेतलं होतं ना, ते त्यामध्ये घालून घेऊया. हेही छान परतून घेऊ. हे पहा किती छान कलर येतोय आणि तरी पण मस्त सुटते, त्याला तेल सुटते. तुम्हाला अशा गावरान पद्धतीच्या नवीन नवीन रेसिपी पाहिजे असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी वाटलेला मसाला घातला आहे आणि कोथिंबीर पण घालून घेतली आहे. आपण थोडीशी वरतून पण कोथिंबीर घालून घेऊ. जेव्हा भाजी पूर्ण तयार होते ना, त्यानंतर थोडीशी वरून घालायची 5 मिनटं अगोदर. हे पण मस्त फ्राय झाला आहे मसाला. मी गावाकडे गेली की अशी भाजी बनवतेच. म्हटलं तुमच्यासोबत पण आपण आता शेअर करूयात. हा येसूर जो वाटून घेतला आहे ना मी, तो पण त्यात घालून घेतला आहे. चूल अशी मोकळ्या हवेत ठेवलेली आहे आम्ही, कारण धूर वगैरे खूप होऊ नये आणि त्रास होऊ नये म्हणून. हे पहा मस्त आपला मसाला फ्राय केलेला आहे आपण. आता आपण त्यामध्ये थोडेसे पीस आणि सूप असतं ना, ते घालून घेऊ. थोडे थोडे करून पीस पूर्ण आपण ह्यामध्ये घालून घेऊयात. आपण वाटण्याचं पाणी पण त्यामध्ये टाकून देऊ. आता आपला मसाला झाला आहे, त्यामध्ये आपण पीस आणि थोडंसं सूप घालून घेऊ, म्हणजे छान तरी सुटते. कुठे कुठे मी स्पीड वाढवली आहे व्हिडिओची, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता. हे पहा मस्त आपलं पीस त्याच्यामध्ये फ्राय होत आहे आणि त्याच्यामध्ये चव उतरते. आपण असे पीस टाकून फ्राय केलं ना पहिले, पाणी न टाकता, तर छान चव येते. थोडंसं सूप घालायचं, त्याने खूप छान तरी येते. आणि भाजीत कधीही गरम पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही, नाहीतर भाजीला तरी येत नाही आणि त्याची कुकिंगची प्रोसेस जी असते ना, ती थांबते गार पाणी घातल्यावरती. त्यामुळे थोडंसं कोमट किंवा गरम पाणी भाजीमध्ये घालावं. आता आपण त्यामध्ये भाजीमध्ये पाणी घालून घेऊ. आपल्याला जेवढं भाजी पाहिजे असेल ना, थिकनेस बघून त्याची, ती घालून घेऊ. आपण मटणाचा रस्सा पातळच करणार आहोत, त्यासाठी आपण ह्यामध्ये आणखीन पाणी घालून घेऊया. हे वाटणाचं पाणी आहे ना, सर्व मी त्यामध्ये पाणी टाकून ताटामध्ये त्यामध्ये घालून घेतलं आहे. ह्यामध्ये सूप ठेवलं होतं ना, ते पण पाणी घालून त्यामध्ये टाकून दिलं आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 15 मिनटं उकळून घेऊ आणि आपली भाजी तयार.